अमित शहांनी महाराष्ट्रातील विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। विदर्भ मिशन 45 साठी शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना बूथ मजबूतीवर लक्ष द्यावं असं म्हणत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे असे आदेश दिले। मनोज जरांगे यांच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक पद्धतीने विचार करत असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं। सगळे सोयऱ्याच्या बाबतीत आलेल्या हरकतींची छाननी सुरू असल्याचं ते म्हटलं। बुलढाणा विधानसभेच्या जागेवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि उबाठा शिवसेनेनं दावा ठोकलेला आहे। बुलढाणा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा येवल्यात पोहोचली आहे। यावेळी जाहीर सभेत बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका केली। अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून देखील त्यांनी टोला लगावला। पुण्यातल्या वडगाव शहरीच्या जागेवरून महायुतीत संघर्ष पाहायला मिळतोय। भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी या जागेवर दावा ठोकलाय, तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे देखील पुन्हा लढण्यावर ठाम आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। पुण्यातील कोथरूडच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कोथरूडवर दावा ठोकलेला आहे। उमेदवारी न मिळाल्यास बंड करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भाजप आमदार राणा पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केलेली आहे। काळूबाळूच्या लढाईत शेतकरी देशोधडीला गेला असल्याचा टोला त्यांनी लगावलाय। 27 गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीची डोंबिवलीत सभा पार पडली। दरम्यान संघर्ष समितीच्या कार्यकारिणीत बदल करण्यात आलेत। भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। नवी मुंबईमध्ये नुसती घरं नको तर जमिनी सकट घरं नियमित करावी अशी मागणी संदीप नाईक यांनी केली आहे। याबाबतचं पत्र त्यांनी राज्य सरकारला दिलं। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर काल सकल धनगर समाज बांधव धडकले होते। धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण द्यावं आणि सरकारनं तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी बांधवांनी केली। आता एक मोठी बातमी, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली। भाजपकडून राज्य निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे या बैठकीत उपस्थित होते। शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते। बैठक अतिशय सकारात्मक झाली। लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। जो काही निर्णय होईल तो संमतीनं आणि समन्वयानं होईल। महायुतीत कोणतीही बिघाडी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। बैठक सकारात्मक झाली आहे। लवकरच आपल्याला निर्णय झालेला दिसेल। जे होईल ते समन्वयाने, संमतीने आणि कुठलाही जे तुम्हाला वाटते तसं काही नाही। राज्यात परतीचा पाऊस सुरू असून आज पालघर, ठाणे आणि मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या। शहापूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। अतिवृष्टीमुळे भातसा नदी पुलाला पाणी लागलं असून घोडपरी नदी पुलावरून पाणी गेलंय। शहापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरण ओसंडून वाहू लागलंय। धरणाचे सर्व दरवाजे उघडून त्यामधून भातसा नदीमध्ये विसर्ग करण्यात येतोय। लातूर शहरासह धरण क्षेत्रात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे निम्न तोरणा धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। नवी मुंबईत झालेल्या पावसामुळे एपीएमसी मॅस्को मार्केट परिसरातील रस्त्यांवर पाणी साचले आणि त्यामुळे वाहन चालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। सांगलीच्या तासगाव तालुक्याला पावसानं झोडपलंय। सावळज परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। अंजनी सावळज मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। वाशिमच्या कळमेश्वर आणि अडोळी परिसरात पावसानं थैमान घातलं। पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। बीड शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला। पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली। शहापूर शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला, तर शेंद्रून येथे अंगावर वीज पडून वीटभट्टी कामगाराचा मृत्यू झाला। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आणि त्यामुळे शेतीला तलावाचं स्वरूप प्राप्त झालंय। वाशिमच्या कळमेश्वर आणि अडोळी परिसरात पावसानं थैमान घातलं। पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय।
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात उन्हाळी कांद्याचे अवकाळी पावसानं नुकसान झालंय। मात्र कांदा उत्पादक शेतकरी नुकसानीच्या अनुदानापासून वंचित राहिल्याचा आरोप इथल्या शेतकऱ्यांनी केलाय। आता एक मोठी बातमी, मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। रात्री जरांगेंची प्रकृती जास्तच खालावली होती। यानंतर मराठा बांधवांच्या आग्रहानंतर त्यांना डॉक्टरांनी अखेर सलाईन लावलं। सलाईन लावून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि जरांगेंची प्रकृती खालावल्यानंतर मराठा बांधव आक्रमक झाले असून अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले।